रत्नागिरीमध्ये श्रावण सुरू होण्याआधीच ऊन पावसाचा खेळ सुरू। गेल्या वर्षीच्या तुलनेत रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यात पावसाच्या टक्केवारीत घट, तर खेड, गुहागर, चिपळूण या 3 तालुक्यात 60% अधिक पाऊस। वसई विरारमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय। विरार पूर्वेतील मनवेलपाडा परिसरात जिल्हा परिषद शाळेत पाणी साचलं। विरारचा विवा कॉलेज रस्ता, एमबी इस्टेट परिसरात पाणी साचलं। जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची रिपरिप। गेल्या 10 दिवसांनंतर पावसाचं पुनरागमन। पावसाचा खंड पडल्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा। पुढचे 5 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज। गोंदियातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ। पुजारी टोला कालीसराळ धरण 75% भरलं। इटियाडोहा आणि शिरपूरमध्येही 45% जलसाठा। धरण साठ्यात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सिंधुदुर्गातील कुंभवडे गावातील बाबा धबधबा स्थानिकांनी पर्यटकांसाठी बंद केलेला आहे। पर्यटकांची दादागिरी आणि स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न, वाहतूक कोंडी यामुळे धबधबा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय। खामगाव शहरामध्ये नळाद्वारे गढूळ पाणी पुरवठा। नागरिकांना जलजन्य आजारांची भीती। पाणी उकळून पिण्याचं आवाहन नगर परिषदेच्या वतीनं करण्यात आलंय। भात लावणी पूर्ण होताच भंडाऱ्यातील लाखणी येथील महिलांचा शेतातच भन्नाट डान्स। सोशल मीडियावर भात लावणीच्या आनंदाचा व्हिडिओ तुफान व्हायरल। अमरावती जिल्ह्यातील 49,000 शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ। पीक विम्याचे निकष बदलताच शेतकरी योजनेतनं बाहेर। पीक विम्याचे निकष बदलल्याचा शेतकऱ्यांना फटका। धाराशिव जिल्ह्यामध्ये 2,81,064 शेतकऱ्यांनी भरला पीक विमा। सर्व्हर स्लो असल्यामुळे पीक विमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांची धावपळ। अनेक शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित। नंदुरबारच्या दुर्गम भागात रस्त्याअभावी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। अंगणवाडीत जाण्यासाठी बांबूच्या धोकादायक पुलावरनं प्रवास सुरू। डबा गावातील माळी आंबा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे हाल। रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खड्ड्यांचं साम्राज्य। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच 3-3 फुटांचे खड्डे। दररोज याच खड्ड्यातनं रत्नागिरीकरांना वाट काढत प्रवास करावा लागतोय। नंदुरबारमधील सातपुड्यातील रस्त्यांची दुरवस्था। मोलगी ते मनिबेली प्रवास जीवघेणा। 10 गावांचा दळणवळणाचा मार्ग धोकादायक। जिल्ह्याच्या ठिकाणापासून 125 किलोमीटर लांब असलेल्या रस्त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। जळगावच्या भुसावळ शहरात अमृत योजनेचं भूमिपूजन संपन्न। कार्यक्रमाला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारी यांची उपस्थिती। धुळे शहरात भूमिगत गटाराच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी। नागरिक, विद्यार्थी आणि वयोवृद्धांना मोठा त्रास। खड्डे तात्काळ बुजवावेत, धुळ्यातील नागरिकांची मागणी। रत्नागिरीच्या दापोलीतील किनारपट्टी कचऱ्याच्या विळख्यात। दापोलीतील किनारपट्ट्यांवरती ठिकठिकाणी प्लास्टिकचा खच। मुरुड, कर्दे आणि लाडघर किनाऱ्यावरील वास्तव समोर, प्रशासन मात्र झोपेत। चंद्रपूरच्या गोंडपिंपरीमध्ये विस्तारित एमआयडीसी अधिग्रहणाविरोधात शेतकरी आक्रमक। अधिग्रहण रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना हजारो निवेदनं। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता नोटिसा पाठवल्याची माहिती। श्री संत गजानन महाराजांची पालखी आज विदर्भात दाखल होणार। विदर्भाचं प्रवेशद्वार सिंदखेड राजा इथे आगमन होणार। फटाक्यांची आतिषबाजी करून मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीचं जंगी स्वागत करण्यात येणार। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात 13 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान व्हीआयपी दर्शन बंद असणार। श्रावणात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थानचा निर्णय। दिवसभरात ठराविक वेळेत फक्त 20 व्हीआयपींची दर्शन व्यवस्था होणार। श्रावणात भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना दिलासा। 5 महिन्यानंतर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पूर्णवेळ भाविकांसाठी खुलं असणार। सांगलीच्या विटामध्ये मनोज जरांगेंचं जल्लोषात स्वागत। मनोज जरांगेंचा डिफेंडर या आलिशान गाडीतनं प्रवास। माझ्या लोकांनी गाडी घेतली की मला बसायला सांगतात। डिफेंडर बंद फिरत असल्याचा आरोपांवरती जरांगेंचं उत्तर। रायगडच्या नागोठणेमधील खड्डे पेवर ब्लॉकनं बुजवण्याचं काम सुरू। मंत्री आदिती तटकरे यांनी बैठकीत खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉकचा वापर न करण्याच्या सूचना केल्या। मात्र तरीही पेवर ब्लॉकनं खड्डे बुजवण्याचं काम सुरूच। धाराशिवमध्ये भाजप युवा मोर्चात खांदेपालट। राहुल काकडे यांच्याऐवजी गणेश इंगळगी यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची नवी जबाबदारी। पक्षातील एका व्यक्तीकडे अनेक पदं असल्यामुळे खांदेपालट। राहुल काकडे स्वतः नगरसेवक असल्यामुळे खांदेपालट। पुण्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी संवाद परिवर्तन यात्रा उपक्रम। कोरोनानंतर विधी संघर्षित गुन्हेगारी वाढली असल्याचं पोलीस आयुक्तांचं स्पष्टीकरण। गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर करण्यासाठी पोलिसांचा उपक्रम। चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या सर्वोदय शिक्षण मंडळाची निवडणूक वादात। हयात सभासदाला मयत दाखवून दुसऱ्याची नोंदणी केल्याचा आरोप। निवडणूक स्थगित करून सभासद यादीची चौकशी करण्याची मागणी। बाबुराव रामिष्ठे माथाडी कामगार सहकारी पतपेढीमध्ये 6,67,00,000 रुपयांचा घोटाळा। 7 पेक्षा अधिक लोकांवरती गुन्हा दाखल। कामगारांच्या नावानं बनावट स्वाक्षरी करून घोटाळ्याचा आरोप।
जळगावच्या गौताळा अभयारण्यातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये नियमांना हरताळ घाटाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असल्यामुळे पर्यावरणाचा धोका निर्माण. सरकारी निधी अभावी नागपुरातील विद्यार्थी फाटक्या चपला घालून शाळेत. आमच्यासाठी 170 रुपये नाहीत का? गरीब विद्यार्थ्यांचा सरकारला सवाल. शाळा सुरू होऊन 1.25 महिना झाला तरी विद्यार्थ्यांना जोडे मिळालेले नाहीत. विरारमध्ये पोलिसांनी एका अज्ञात वाहनात 1 कोटी रुपयाच्या बोगस नोटा पकडल्या. 500 रुपयांच्या 50,000 नोटा असल्याची प्राथमिक माहिती. मुख्य सूत्रधाराच्या तपासासाठी पोलिसांचं पथक रवाना. हिंगोलीतल्या शाळेतील शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थिनींनी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घातला. वसमतमधील हट्टा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थिनी आक्रमक. धाराशिवच्या कळंब येथे संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं भव्य मिरवणूक शिंपी समाजाकडून काढण्यात आली. ही मिरवणूक यात शिंपी समाज बांधवांचा आणि महिलांचा मोठा सहभाग. डोंबिवलीच्या शास्त्रीनगरमधील पालिकेचं रुग्णालय पुन्हा वादात. पालिकांची संमती न घेता मुलींची गर्भधारणा चाचणी केल्याचा आरोप. अल्पवयीन मुलीची चाचणी केल्याचा दीपेश म्हात्रेंचा आरोप. शास्त्रीनगर रुग्णालयात 3 वेळा मुलीची गर्भधारणा चाचणी केली. केडीएमसी आयुक्तांकडून चौकशीचे आदेश. जळगावच्या आडावद आणि भुसावळ येथील बोगस डॉक्टरवरती पोलिसांची कारवाई. कुठली पदवी अथवा वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नसताना डॉक्टरकी व्यवसाय करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल.